मी मोहिनी आणि तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. सकाळ सकाळ माझी जाते नाश्ता बनवण्यात. ह्यांच्यासाठी, कार्तिकसाठी, सगळ्यांसाठी नाश्ता वगैरे बनवला. आणि कार्तिकला फ्रूट डे होता आणि नेमकं घरातच फ्रूट नव्हतं म्हणून झेप्टो करावं लागलं. फ्रूट, कोथिंबीर वगैरे. मग देवपूजा वगैरे झालेली माझी आणि शिऱ्याचं ते दूध पाणी राहिलेलं त्याच्यातच मी माझा चहा केला. ह्याला म्हणतात मॅनेजमेंट. आणि नंतर हे चेरी टोमॅटो मी पहिल्यांदा मागवलेले, बघू कार्तिक खातो आहे की नाही. ते वॉश वगैरे केले आणि त्याला दिले खायला की बघू कसं. मग त्याने खाल्लं, त्याला आवडलं. आणि नंतर तो सारखा, कारण ते छोटे आहेत ना, ते अट्रॅक्ट करतात लहान मुलांना. आणि काल मी यांचे कपडे धुतलेले म्हणून ह्यांनी आज सॉक्स पण टाकलेले की हे पण धुवून टाक, की ते शाणे आहेत हे. आणि नंतर कार्तिकचं झालेला शाळेचा टाईम जायचं म्हणून त्याला रेडी वगैरे केलेलं. आणि ही कलाकृती आहे कार्तिकची. मी लाख थांबवते पण ह्यांचं असं म्हणणं असं की करू दे, लहान आहे. जे ह्यांना करायला नाही भेटलं ते कार्तिकने सगळ्या भिंती रंगवल्या. नंतर कार्तिकला फ्रूट वगैरे दिलं, त्याचा डबा पॅक केला आणि मशीन लोड केली. आज खूप कपडे होते, चादर वगैरे. आणि जे हाताने धुवायचे कपडे होते ते भिजत घातले, सॉक्स आणि ह्यांचे शर्ट. आणि गावरून ही मका आणलेली, पण ही मका खूपच निभार आहे चावायला, मग ही कोणच खात नाही. मग मी अशी खिडकीच्या इथे ठेवते, मग ते कबुतरं वगैरे बसतातच इकडे, कावळे हे ते खाऊन जातात. मग मी 1 कप चहा वगैरे घेतला आणि कार्तिक गेला त्याच्या शाळेत. आणि कार्तिकच्या शाळेतून एक हे आलेलं इन्व्हिटेशन की सॅटर्डेला आहे पपेट शो. त्याचं हे होतं की टायमिंग वगैरे कसं काय हे ते. मी स्कूलचं नाव हाईड केलं आहे. सगळ्यांना आमंत्रण होतं. मग कार्तिक शाळेतून वगैरे आला, त्याचं चालू होतं मोटू पतलू बघणं. आणि त्यासोबत पाणी पण आलेलं. मम्मी मशीन वगैरे लावली. आणि कार्तिकला येताना मी साड्या आणल्या 3, कारण आमच्या घरी आज गावचे पाहुणे येणार होते. मग त्यांना आहेर वगैरे. कार्तिकने मस्त डबा वगैरे संपवलेला. हा थोडा बाजार म्हणजे जे वरवरचे असे थोडे मसाले असतात जे स्नॅकिंगला लागतात ते आणलेले. कॉफी हे ते. पास्ता आणलेला, कार्तिक बघू खातो आहे की नाही. आणि ते शेजवान फ्राईड राईस आहे, कारण माझ्याकडे हक्का नूडल्स आहेत म्हणून. आणि हे पाहुणे आलेले ते खेळत वगैरे होते. मग जेवण वगैरे केलं आणि ते चालले. बाय.